उपमुख्यमंत्री अजित पवारांवर बारामतीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार. लाखो चाहते, समर्थक, सर्वपक्षीय नेत्यांकडून दादांना अखेरचा निरोप. संपूर्ण राज्यावर शोककळा. सुनेत्रा पवारांना उपमुख्यमंत्री करा. अजित पवार यांच्या निधनानंतर राष्ट्रवादीच्या नरहरी झिरवळांची मागणी. तर प्रफुल्ल पटेल यांनीही या संदर्भात सुनेत्रा पवारांची भेट घेतल्याची माहिती. अजित पवारांवरील 70,000 कोटींच्या भ्रष्टाचाराचे आरोप मागे घ्या, हीच त्यांना खरी श्रद्धांजली असेल. भाजपनं वर्तमानपत्रात दिलेल्या जाहिरातींवरून संजय राऊतांचा निशाणा. अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी करा. केंद्रीय मंत्र्यांना फडणवीसांचं पत्र. तर विमान अपघाताचा तपास AIBने सुरू केला. फडणवीसांच्या पत्राला मंत्री राममोहन नायडूंचं उत्तर. साश्रू नयनांनी लाखोंच्या जनसमुदायाची विद्याप्रतिष्ठान मैदानात गर्दी. अजितदादा परत या आणि एकच वादा अजितदादाच्या कार्यकर्त्यांकडून घोषणा. अजित पवारांच्या अंत्यदर्शनावेळी शरद पवार भाऊक. सुप्रिया सुळेंसह संपूर्ण पवार कुटुंबाकडून जड अंतःकरणाने निरोप. अजित पवारांच्या जाण्याने नेत्यांना अश्रू अनावर. अमोल मिटकरी, सुनील टिंगरे ढसाढसा रडले. नवाब मलिकांसह अनेक नेतेही झाले भाऊक. दादा तुम्ही वेळ चुकवली, इनिंग प्रदीर्घ चालेल असं वाटत असतानाच अकाली एक्झिट. लेख लिहून मुख्यमंत्री फडणवीसांकडून श्रद्धांजली. मंत्रालयातील कर्मचाऱ्यांनीही अजित पवारांना वाहिली श्रद्धांजली. मंत्रालयात कर्मचाऱ्यांनी अजितदादांना निरोप देताना झाले अश्रू अनावर. नाशिकवरून मुंबईकडे निघालेल्या किसान मोर्चाला अखेर स्थगिती. जिल्हाधिकाऱ्यांनी मोर्चेकरांची भेट घेऊन अर्ज स्वीकारले. शासनाकडून सर्व मागण्यांच्या पूर्ततेसाठी 3 महिन्यांचा कालावधी. UGCच्या नव्या नियमांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती. केंद्र सरकारकडून नियमांचा मसुदावरती पुनर्विचार करण्याबाबत न्यायालयाकडून सूतोवाच.